नमस्कार मित्रांनो, मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री की ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी 100% फायदा। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा आता देशांतर्गत सोयाबीन बाजारावरती परिणाम काय होणार, यामुळे भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार आणि मग या बाजार भावाचा विचार करून अखेर कधी करावी सोयाबीनची विक्री की ज्यामुळे होणार आपला या ठिकाणी 100% फायदा। या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणत्या घडामोडी चालू आहेत ते बघणं गरजेचं आहे। आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव हा $11.5 ते $12 प्रति बुशेलच्या दरम्यान दिसत आहे आणि ही जी बाजारभाव पातळी आहे मित्रांनो 3.5 वर्षाच्या निच्चांकी स्तरावरती आहे। देशात सुद्धा काही परिस्थिती भिन्न नाहीये। देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 4,200 ते 4,500 च्या दरम्यान आहे आणि सोयाबीनची ही बाजारभाव पातळी देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा 3.5 वर्षाच्या खालच्या स्थितीमध्ये दिसत आहे। याचा अर्थ देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव खाली येण्याची शक्यता अजिबात नाही। पण मग सोयाबीनचा बाजारभाव इथून वाढणार का हो, तर लक्षात घ्या, आपल्याला सोयाबीनच्या भावात जशी मंदीची शक्यता नाही तशी सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजीची सुद्धा शक्यता दिसत नाही। आता यामागचं कारण काय, तर लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तर तुम्हाला माहिती आहे जागतिक बाजारात यंदा सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आणि आवक पण मोठ्या प्रमाणात सुरू झाली, यामुळे भाव दबावात राहणार। पण दुसरीकडे बघायला गेलं तर देशामध्ये आपल्याला माहिती आहे मोहरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आणि दुसरीकडे आपल्याकडे जो खाद्यतेलाचा साठा आहे तो पण या ठिकाणी विक्रमी स्तरावरती आहे आणि सरकारचं सोयाबीनच्या भावावर नियंत्रण आहे, म्हणजे कमीत कमी निवडणुका संपेपर्यंत भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता दिसत नाही। अशा परिस्थितीमध्ये मग सोयाबीनची विक्री कोणत्या भावावर करावी आणि कधी करावी,
तर लक्षात घ्या, इथून पुढे तुम्हाला देशामध्ये सोयाबीनची विक्री जशी जशी कमी होताना दिसेल तसं काही प्रमाणात सोयाबीनच्या भावाला आधार मिळताना दिसेल. या आधारामध्ये आपल्याला काय करायचं, 4,600चा भाव मिळाला की इथं 50% सोयाबीनची विक्री करायची आणि 4,700-800चा भाव मिळाला की उर्वरित 50% सोयाबीन विक्री करायची. यामुळे आपला फायदा होणार. पण लक्षात घ्या, भविष्यात सोयाबीनच्या भावात अलीकडच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात तेजी येण्याची शक्यता नाही. म्हणून प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा. मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.